रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज चैत्र महिन्यातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही गावाकडे आलेलो ना, सगळेजण घरात इतकं छान वाटतं की गावाकडे एकदम फ्रेश असं वातावरण आहे. आणि त्यात सण म्हटल्यानंतर एवढी लगबग असते की पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे. मग काय सगळ्यात अगोदर मी आणि आत्यानी मस्त असं अगोदर गुढीला साडी वगैरे नेसवायची ठरवली. मग काय दोघींनी मस्त गुढीला हार, कडुलिंबाची डहाळे वगैरे सगळं साडी वगैरे घालून घेतली. त्यावर पितळेचा तांब्या घातला, म्हणजे ते कसं समृद्धीचं प्रतीक असतं म्हणून मस्त असं गुढी उभा केली. मग सोबतच छानशी अशी रांगोळी काढली. रोज तर पांढऱ्या रांगोळी काढतो दारापुढे, मग काय आज रंगीत रांगोळी काढायची होती. पण साधी का अशीना पण रंगीत पण खूप छान दिसत होती. मस्त असं फुलं वगैरे काढून घेतली. मग काय पूजा पण करायची होती. मग आत्या बोलली, तू व्हिडिओ घेतेस तर तू पण कर, तूच कर पूजा म्हणली. मग काय मस्त मस्त मी पूजा केली. साधी पण इतकं छान वाटत होतं की मस्त असं पूजा वगैरे करून घेत होतो. आणि आमची दोन्ही पोरं रुद्र आणि प्रसाद, काय इतकी मस्ती चालू होती सांगूच नको. मग काय मुलांना बोलत बोलतच पूजा वगैरे करून घेतली. हळदी कुंकू वाहिला, सोबतच हरभऱ्याची डाळ आणि कडुलिंबाची डहाळे घातलेली, ते पण प्रसाद व्हायला. आणि आज शेवाळ्याचा भाताचा प्रसाद असतो. मग काय त्याचं पण नैवेद्य करून दाखवलं देवाला, गुढीसमोर ठेवला आणि सोबतच आरती वगैरे करून घेतली. मग काय माझी घंटी वाजवायची विसरली. मग आत्या बोली, घंटी वाजवलीस का? मग काय आणि परत आणखीन एकदा घंटी वाजवायला निघाले. घंटी वगैरे वाजून गेली. गावाकडं असं एकदम फ्रेश वाटत होती की सांगूच नको. कोवळं ऊन वगैरे मस्त असं वाटत होतं. मग काय मी आत्याला हळदी कुंकू वगैरे वाहिला आणि सोबत आमच्या पोरावाला पण नाम मोडायचं होतं. मग काय दोन्ही पोरावाला पण मस्त असं नाम मोडून घेतला. दोन्ही पोराची मस्ती खूपच असते. पुढे पण तुम्हाला बघायला भेटेल. असंच बघा. रुद्राप्रसाद अजून लहान आहे तोपर्यंत त्यांची मस्ती बघायला तर खूपच छान वाटतं. तुम्हालाही आवडते का हेही सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.